माझं नाव सौजयश्री मोरे. मी पुणे जिल्ह्यामध्ये निगडी येथे राहते, पिंपरी चिंचवड. माझा अनुभव संयोगामध्ये मला 20-22 वर्ष झाले. माझे असे भरपूर अनुभव आहेत, पण एक अनुभव मी सांगते की माझी ध्यानधारणेमुळे माझी बीपीची गोळी पूर्ण कायमची बंद झाली. ते असून परत असे भरपूर अनुभव आहेत, पण एक अनुभव माझा मोठाच आहे, कारण माझा मुलाचा ॲक्सिडेंट झाला होता. म्हणजे त्याची गॅरंटी नव्हती. 30-40 त्याला ऑक्सिजन होता. म्हणजे डॉक्टरनी सांगितलं की ही केस वाचूच शकत नाही. पण आईच्या कृपेत प्रार्थना केली की श्री माताजी, तुम्ही माझ्या मुलाला वाचवा, नाहीतर नाही वाचवा, मी तुमचे चरण सोडणार नाही, मी सहयोग सोडणार नाही, असं मी ज्यावेळेस बोलले आणि विसरून गेले, पूर्ण निर्विचार झाले. 10 दिवस मी त्याच्याजवळ गेले पण नाही. 15 दिवस मी माझ्या सुनेचं तिकडं 10-12 होईपर्यंत आम्ही मुलाकडे गेले नाही. तो हॉस्पिटलला एकटाच होता. आजूबाजूची लोकं होती, त्याच्या ऑफिसची लोकं वगैरे. पण त्यानंतर आम्ही 15 दिवसांनी मुलाकडे गेलो. त्याच्यानंतर त्याला शुद्ध आली किंवा त्याचं व्यवस्थित झाली. आणि आता तो इतका ओके आहे की त्याला कुठलंही व्यंग नाही. जसा मला पहिला मुलगा होता जसा ते तसा माताजींनी मला परत दिला. म्हणजे असे भरपूर माझे अनुभव आहेत. तर तुम्ही चांगला सहयोग करा, तुम्हाला पण त्याच्यातून अनुभव येईल. ध्यानाची स्थिती वाढवा. ताई, तुम्ही जे सांगतात की हृदयाला काय झालं होतं त्याच्या हृदयाला गाडी हातात असल्यामुळे हृदयाच्या बरगड्या पूर्ण दाबल्या गेल्या होत्या. पाय पूर्ण अडकला होता, कारण त्याच्याच बाजूने 3 वेळा गाडी ठोकली गेल्यामुळे आत दाबला गेला होता. आणि गाडीमधील 3 प्रवासी जागी, गाडीमध्ये एकूण 5 प्रवासी होते. 3 प्रवासी जागेवरच गेले. आणि माझी नात आणि मुलगा वाचला. मुलीचे सुनबाईचे आई वडील आणि सुनबाई जागेवर एक्सपायर झाले. म्हणजे बघा, जो आता आम्ही सहयोग करत होतो ते लोक काही करत नव्हते. श्री माताजींनी कशी लीला केली. 5 लोकांमध्ये पहिले म्हणजे ड्रायव्हर होता, मुलगा गाडी चालवत होता. सगळे म्हणे ड्रायव्हरच पहिले जायला पाहिजे. त्याच्याच बाजूने गाडी पूर्ण चेपली, आत गेली. आणि बाकीचे मागं बसलेले जागेवर खुर्चीवरनं खाली पण पडले नाही, सीटवरनं जागेवर बसलेले असे डोळे झाकलेले होते. अरे बापरे. कुणाला एक रक्ताचा थेंबसुद्धा आला नव्हता. कुठं लागलं नव्हतं, पण एक्सपायर झाले तिन्ही पण. तर असे श्री माताजींना वाचवायचं असलं, आपली श्रद्धा समर्पण असलं की श्री माताजी आपली काळजी, आपल्या कुटुंबाची काळजी करत असतात. माझा मुलगा आणि सून ठाण्याला राहतात. माझी नात आहे लहान, 5-6 वर्षाची. एकदा तिला खूप ताप आला, 104, 103. त्यांनी खूप हॉस्पिटल केले, हे केले, पण तिला काही तापच उतरत नव्हता. मग त्यांनी मला फोन केला, मम्मी तिचा तापच उतरत नाही, तुम्ही या म्हणून. सुनबाई अशी तिला मांडीवर घेऊन बसली होती. ती पण डॉक्टर आहे. मग मी गेल्यानंतर दरवाजा उघडला. गेल्यावर मग ती रडायला लागली सुनबाबची. नात अशी डोळे उघडत नाही, एवढा ताप पण. मग आम्ही तिच्याजवळ जाऊन बसले, जवळ घेतलं, नातीला मांडीवर घेतलं. आणि थोडा वेळ मी तिला समजवलं, सुनेला येते, होऊन जाईल, नीट येते, माताजींवर श्रद्धा ठेव. ती पण करायची, पण एवढं वरवर करायची, म्हणजे सहज ड्युटीमुळं किंवा काय. मग हे असं थोडा वेळ आम्ही गप्पा करेपर्यंत तिने डोळे उघडले. आणि तिच्या मम्मीला म्हटली की मम्मा मला दूध दे. म्हणजे एखादा सहयोगी जर आपल्या घरी आला तर त्याच्याबरोबर एवढे व्हायब्रेशन असतात की त्याच्याबरोबर सगळे ते देव आलेले असतात, गण आलेले असतात. त्यामुळं कसं आहे, ते सुद्धा त्यांच्या व्हायब्रेशनने, मुलीने दूध मागितल्यामुळं सुनबाई रडायला लागली. ती म्हणायला लागली मम्मी तुम्ही आला, आणि ती लगेच नीट झाली, खेळायला लागली आम्ही गप्पा मारेपर्यंत. माझा हा एक अनुभव आहे. असे भरपूर अनुभव आहेत. तर तुम्ही चांगला सहयोग करा, तुम्हालाही खूप अनुभव येतील. जय श्री माता. छान. जय श्री माताजी.